फिरूनी नवी जन्मले मी. अनुवाद प्रभाकर करंदीकर. अरुणिमा सिन्हा. भाग 8. मला आधी बरं व्हायचं होतं. माझा कृत्रिम पाय केव्हा येणार याकडे माझे डोळे लागले होते. एकदाचा तो आला आणि माझा आनंद गगनात मावेना. तो पाय कृत्रिम असला तरी मला तो खऱ्याखुऱ्या पायासारखाच भासला. माझ्या आयुष्याचं एक नवीन पर्व सुरू झाल्यासारखं मला वाटायला लागलं. एव्हरेस्टला नमवण्याची दिवास्वप्न मला पडायला लागली. मला कृत्रिम पाय वापरण्याचं प्रशिक्षण घ्यावं लागणार होतं. त्या पायाशी कसं जुळवून घ्यायचं, चालायचं कसं, कोणती खबरदारी घ्यायची, ह्या सगळ्या गोष्टी मला प्रशिक्षक शिकवू लागले. माझ्या प्रशिक्षणाचं एक सत्र संपलं आणि तो पाय तिथेच माझ्या खाटेपाशी ठेवून प्रशिक्षक गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पुन्हा येणार होते. तो नौका प्राणी आता माझ्या आयुष्यभराचा सोबती व्हायचा होता. मी त्याच्या प्रेमातच पडले. मला तो घालून एकटीनं चालायचं होतं. पण मी खाट्यावरून उठले की आजूबाजूची माणसं मला आधार द्यायला धावायची. माझा उतावळेपण त्यांना कसं समजणार? रात्री मी अगदी अस्वस्थ होऊन या कुशीवरून त्या कुशीवर वळत होते. माझ्या मनाची तडफड मी कुणाला समजावून सांगू शकत नव्हते. मी इतकं काही सहन केलं होतं. वेदना, कुरापती, कट, मत्सर, बदनामी आणि आता काहीतरी मोठं करून दाखवायची आणि त्या सगळ्याचं उपटं काढण्याची आस मला लागली होती. त्या प्रशिक्षण सत्राच्या वेळ मला अपुरा वाटायला लागला. मला पर्वत चढून जायचं होतं. कितीतरी तयारी करायची होती. मला वेग वाढवायलाच हवा होता. एका रात्री मी एकटीनंच चालून पाहायचं धाडस केलं. मला माहीत होतं की मी पडले असते तर कदाचित माझं एव्हरेस्टचं स्वप्न मला कायमचं सोडून द्यावं लागलं असतं. मी दबकत माझा उजवा पाय जमिनीवर ठेवला. जमिनीचा स्पर्श मला आश्वासक वाटला. मी या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत चालायचं ठरवलं. एकटीनंच. सावरायला जवळपास कोणीच नको. आणि काय आश्चर्य, मी चालत होते. जणू हवेत तरंगत उडत असल्यासारखं वाटलं. त्यावेळी मला माहीत नव्हतं की माझ्या नकळत काही डोळे माझ्या सगळ्या हालचाली टिपत होते. त्या ओरडात ठिकठिकाणी CCTV कॅमेरे बसवलेले होते. हल्ली रेल्वे स्टेशनवर पण CCTV लावलेले असतात. पण बहुतेक वेळा ते बंदच असतात. एम्समधले कॅमेरे तसे नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी दस्तूरखुद्द एम्सचे निदेशक आणि काही डॉक्टरांचा घोळका आला. एकटीनं चालण्याचं साहस मी पुन्हा करायचं नाही असं त्यांनी मला बजावून सांगितलं. त्यातले धोके त्यांनी मला समजावून सांगितले आणि रात्री माझा कृत्रिम पाय माझ्या खाट्याजवळ ठेवायचा नाही अशी सक्त ताकीद स्टाफला देऊन ते गेले. ते काहीही असो, एकटीनं चालल्यामुळे माझा आत्मविश्वास दुणावला होता. मी त्याच्या दुसऱ्या दिवशी एम्सच्या मंडळींना सांगून टाकलं की खरंच मी एकटीनं चालू शकते आणि लगेच मी त्यांना एक प्रात्यक्षिक करून दाखवलं. ते मला सांगू लागले की कृत्रिम पाय घालून चालण्याचा चांगला सराव होण्यासाठी काही लोकांना एक पुरं वर्षसुद्धा लागतं. मी म्हणाले, माझी गोष्ट वेगळी आहे. मला एक मोठं ध्येय गाठायचं आहे. मला घाई करायलाच हवी. माझं ध्येय काय होतं ते मी अर्थातच त्यांना सांगितलं नाही, कारण ते ऐकून त्यांनी मला वेड्यातच काढलं असतं. तेवढं सोडून मी त्यांना परोपरीनं विनवत राहिले की मला एकटीनं चालण्याचा सराव करू द्यावा. त्या डॉक्टरांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं की फक्त 2 दिवसांच्या प्रशिक्षणानंतर त्या परक्या पायावर कोणी चालवू शकणं केवळ अशक्य होतं. त्यांनी आपसात थोडी चर्चा केली. माझ्या वेडेपणाचे धोके मला पुन्हा एकदा ऐकवले आणि शेवटी माझी विनंती अर्धी मान्य केली. मी एकटीनं चालण्याचा सराव करायला हरकत नाही, पण जबाबदार प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली. मी त्यांची अट मान्य केली. मी जसजसे चालू लागले तसतसा माझा आत्मविश्वासही वाढायला लागला. मी बंधमुक्त झाल्यासारखं मला वाटायला लागलं. जुलैत म्हणजे सुमारे 4 महिन्यानंतर माझी एम्समधून सुटका झाली. त्या प्रत्येक इस्पितळात माझ्यावर शस्त्रक्रिया झाल्या. त्यानंतरचे सारे उपचार झाले. अगदी शेवटी मला त्यांनी चालवलं. कृत्रिम पाय घालून चालण्याचं औपचारिक प्रशिक्षण जेमतेम 2 दिवसातच आटोपलं. इतरांना जे वर्षभरात जमत नाही, काहींना तर त्याहून अधिक वेळ लागतो, ते मी फक्त 2 दिवसात साध्य करून दाखवलं. यावर काही केल्या एम्सच्या डॉक्टरांचा विश्वास बसत नव्हता. त्यांचं आश्चर्य पाहून अशक्य कोटीतल्या गोष्टी शक्य करून दाखवण्याची क्षमता माझ्याकडे आहे याचा मला प्रत्यय येऊ लागला होता. मी बाहेर पडले आणि माझे परिचित कॅमेरे आणि पत्रकार दृष्टीस पडले. मी हसून हात उंचावत त्यांना अभिवादन केलं. त्यांनी तितकाच हृदय प्रतिसाद आणि खूप शुभेच्छा दिल्या. त्या बिचाऱ्यांनी एक व्यावसायिक कर्तव्य म्हणून का होईना माझ्याबरोबर आणि माझ्यासाठी खूप वेळ खर्च केला होता. त्यांना मी वाईट दिला नाही असा एखादाच दिवस गेला असेल.
शहरं बदलली, बरेली, लखनौ, दिल्ली तसे चेहरे बदलले. पण माझ्यासाठी ते सर्वजण एखाद्या मोठ्या कुटुंबासारखेच होऊन गेले होते. आमचा हेतू एकच होता, सत्यापर्यंत पोहोचणं आणि काहीतरी सुधारणा करण्यासाठी उच्च पदस्थांना भाग पाडणं. स्टोरी वेळेत पाठवण्यासाठी कित्येकदा त्या बिचाऱ्यांना काही न खाता पिता तासनतास काढावे लागले होते. मला त्यांच्यापैकी एकाने सांगितलं होतं, माझी तहान, भूक, झोप सगळं काही स्टोरी आहे. तुला बचेंद्री पालचा फोन नंबर कशासाठी हवाय? CNN, IBNच्या त्या पत्रकार महिलेनं मला आश्चर्यानं विचारलं. कोटला मुकबरपूर भागातल्या त्या आलिशान अतिथीगृहातल्या 5व्या मजल्यावरच्या खोलीत ती माझी मुलाखत घेत होती. एका पायात पोलादी सळे बसवलेली आणि दुसरा पाय कृत्रिम असलेल्या या मुलीला सुप्रसिद्ध गिर्यारोहक बचेंद्री पालचा नंबर का हवा असेल ते काही केलं तिच्या लक्षात येत नव्हतं. एव्हरेस्ट पादाक्रांत केलेली पहिली भारतीय स्त्री म्हणून बचेंद्री पाल सुविख्यात होती. ती अनेक मुलींचं आणि स्त्री गिर्यारोहकांचं प्रेरणास्थान होती. ते सगळं गुगलवर पाहायला मिळत होतं, पण त्यात तिचे संपर्क तपशील मात्र उपलब्ध नव्हते. ही माझी अडचण होती. मी एव्हरेस्टवर स्वारी करण्याचं ठरवलं तेव्हापासून मी बचेंद्री पालना भेटण्यासाठी उतावळी झाली होते. पण त्यांना गाठायचं कसं आणि कुठे ते सुचत नव्हतं. माझी एव्हरेस्टची कल्पना ज्या काही थोड्या लोकांना कळली होती त्यापैकी बहुतेकांनी मला वेड्यात काढलं होतं. त्यामुळे त्याचा आणखी गाजावाजा मला करायचा नव्हता. दुःख व्यक्त करणारे, सहानुभूती दाखवणारे आणि आता मी माझं उरलेलं आयुष्य कसं काढणार यांची चिंता व्यक्त करणारे बरेच जण, विशेषतः स्त्रिया, मला भेटून जात होते. जाता जाता ते सांगून जायचे, देवावर विश्वास ठेव, तोच तुला तारून नेईल. अशा माणसांजवळ एव्हरेस्टबद्दल बोलण्यात काहीच मतलब नव्हता. मी एम्समधून गेस्ट हाऊसवर आले. माझी खोली 5व्या मजल्यावर होती आणि लिफ्ट नव्हती. मला स्ट्रेचरवरून घेऊन जाण्याची व्यवस्था केलेली होती, पण मी त्याला नकार दिला. इकडे मी एव्हरेस्ट चढून जाण्याचे मनसुबे रचत होते आणि 5 मजले वरती जाण्यासाठी मी स्ट्रेचर का वापरणार होते? मी हळूहळू एक मजले चढू लागले. तेवढ्यात मला त्या पत्रकार महिलेचा फोन आला. त्याआधी मुलाखत घेण्यासाठी कुठे येऊ असं तिनं मला विचारलं होतं आणि मी तिला गेस्ट हाऊसवर भेटूया असं म्हटलं होतं. त्याप्रमाणे मी गेस्ट हाऊसवर पोचले. का ते विचारण्यासाठी तिनं फोन केला होता. मी सांगितलं, मी इकडे आली आणि पायी 5 मजले चढून जाते. तुलाही तसंच यावं लागेल. तिला ते ऐकून आश्चर्याचा धक्काच बसला. कोणतीही काकू न करता ती आली. जवळजवळ अर्धा तास आमची प्रश्नोत्तरं चालली होती. शेवटी तिनं मी तुला काही मदत करू शकते का असं विचारलं. तेव्हा मी बचेंद्री पालचा फोन नंबर मागितला. मी कारण सांगितलं नाही. मला एकदा त्यांना भेटायचंय मी म्हणाले. ती निघून गेल्यावर मी, राहुल आणि साहेब मिशन एव्हरेस्टबद्दलचा खल करत बसलो होतो. 3 तासानंतर तिचा फोन आला आणि मला हवा होता तो फोन नंबर एकदाचा मिळाला. आम्ही लगेच तो फिरवला, पण उत्तर नाही. पुढचे 4-5 दिवस हाच प्रकार चाललेला होता. 6व्या दिवशी त्यांनी फोन उचलला. मी माझी ओळख करून दिल्यावर त्या म्हणाल्या, मी तुझ्याबद्दल ऐकले. तू केव्हाही जमशेदपूरला येऊ शकतेस. मला त्यांना कशासाठी भेटायचं होतं ते मी अर्थातच त्यांना सांगितलं नव्हतं. प्रत्यक्ष भेटीतच ते सांगायचं असं मी ठरवलं होतं. माझ्यावर झालेली भन्नाट आरोप, त्यातून माझी झालेली बदनामी मला चांगलीच सलत होती. परतफेड करण्याचा माझा निर्धार दिवसागणिक अधिकाधिक घट्ट होत चालला होता. एका दुर्घटनेची शिकार म्हणून सारा देश मला ओळखत होता. आता एक विजयतमाशी माझी ओळख पटवून द्यायची होती. त्या प्रयत्नात मी अपयशी ठरले तरी हरकत नाही, पण मी अखेरपर्यंत झुंजले हे समाधान मला मिळवायचं होतं. आपल्या धर्मग्रंथात हेच तर सांगितलं नाही का की माणसाने फक्त कर्म करावं, फळाची आशा धरू नये. बचेंद्री पाल मॅडमशी बोलल्यानंतर मी निर्धास्त झाले. घर गाठण्यापूर्वी मी आधी बरेलीला गेले. चनेतीला जाऊन मी पिंटू कश्यपला भेटले. मला भेटून त्याला खूप बरं वाटलं. त्यानं मला सांगितलं की तो माझ्याविषयी टीव्हीवर खरं बोलला म्हणून रेल्वे पोलिसांनी त्याला खूप छळलं होतं. रेल्वेमधल्या महिला सुरक्षेचा प्रश्न माझ्या केसमुळे ऐरणीवर आला होता आणि रेल्वे पोलिसांना खूप दूषणं मिळाली असल्याने त्यांच्या वरिष्ठांनी हर प्रकारे हे प्रकरण माझ्यावर कसं शेकेल्याचे खूप प्रयत्न केले होते. साहेबांनी टीव्हीवर सांगून टाकलं की सत्य सांगितल्याबद्दल गरीब माणसांचा छळ केला जातोय. आम्ही पिंटूच्या बाजूने उभे राहिलो म्हणून त्याला हायसं वाटलं. मी रेल्वे ट्रॅकवर पडलेली असताना एका गरीब महिलेनं आपली चादर माझ्या अंगावर टाकली होती. तिलाही भेटून मी तिचे आभार मानले. बरेलीच्या इस्पितळात मी गेले. मला बघून BC यादव हरकलेच.
तू इथे आलीस यावरून ती किती चांगली आहेस ते कळतं. मला भल्या माणसाला मी रक्त दिलं याबद्दल मला खूप आनंद होतोय, ते म्हणाले. मी बरेलीच्या इस्पितळात असताना मूकबधीर मुलांचा एक चमू मला भेटून गेला होता. त्यांना त्यांच्या भावना शब्दातून व्यक्त करता आल्या नव्हत्या, पण त्यांच्या स्मित हास्यातून आणि हावभावातून त्यांनी मला त्यांच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हा मला खूप धीर आला होता. मी त्यांना पुन्हा भेटायला गेले, तेव्हा त्यांनी मला हार घातला आणि एक बक्षीसही दिलं. त्यांच्या या अकृत्रिम स्नेहाने आणि स्वागताने मी भारावून गेले. मला नवी उमेद आली. लखनौला आल्यावर दुसऱ्या दिवशी मी के.डी. सिंग बाबू स्टेडियमवर गेले. ती बातमी पसरताच मला भेटायला खूप जण आले. त्यात काही पत्रकारही होते. मला पुन्हा व्हॉलीबॉल खेळण्याचा प्रयत्न करताना पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटलं. त्यांनी पटापटा माझे फोटो घ्यायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात झळकलेले माझे फोटो मला अमृतासारखे वाटले आणि आत्मविश्वास वाढला. मिशन एव्हरेस्ट सुरू झालं होतं. जमशेदपूरला जाण्यासाठी थेट रेल्वे नव्हती, त्यामुळे आम्ही गोमती एक्सप्रेसने आधी दिल्लीला आलो आणि पुरुषोत्तम एक्सप्रेसच्या विकलांग प्रवाशांसाठी राखीव डब्यात मी प्रवेश केला. अशा डब्यातून प्रवास करण्यासाठी काही वेगळे नियम असतात याची मला कल्पना नव्हती, त्यामुळे मी नेहमीचंच तिकीट काढलं होतं. गाडी सुटण्याआधी तपासनीस आले आणि विकलांग दाखवल्याची तपासणी करू लागले. माझ्याकडे एम्सचं सर्टिफिकेट होतं, पण त्यांना ते चालत नव्हतं. जिल्हा प्रशासनाने दिलेलं सर्टिफिकेट त्यांना हवं होतं. माझ्याकडे ते नव्हतं. त्यांनी उर्मटपणे मला त्या डब्यातून खाली उतरायला सांगितले. मी त्यांच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली. रागाच्या भरात मी माझा कृत्रिम पाय काढून त्यांच्या डोळ्यापुढं नाचवत म्हणाले, तुम्हाला पुरावाच हवा आहे ना? हा पुरावा बघा. मी काही खाली उतरणार नाही. तुम्हाला अजून शंका आहे? जाऊन बोलावून आणा तुमच्या बॉसला. या म्हणावं पुरावा बघायला. माझा रुद्रावतार बघून ती तपासनीस मंडळी घाईघाईने माघारी फिरली. त्यांच्या मागे जात मी ओरडत राहिले, घ्या हा पुरावा. नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या माणसांकडे विवेक नावाचा पदार्थ का नसतो? माझ्यासारख्या उघड अपंग व्यक्तीकडून जिल्हा प्रशासनाच्या सही शिक्क्याचं एक चिठोरं कशाला मागायला हवं? आणि दाखले काय खोटेसुद्धा असू शकतात. कागदी दाखल्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवायला नको का? माझ्यासारख्या कितीतरी जणांना रेल्वेचे असले संवेदनशून्य अधिकारी छळत असतील. सुबुद्ध समाजात असल्या गोष्टी घडता कामा नयेत. माझ्या डोळ्यात अश्रू तरळले. पंचावत एक्सप्रेसमधला माझा प्रवास मला आठवला. चनेती स्टेशनजवळ अचानकपणे थांबलेला तर प्रवास, त्यांच्या अंगावर काटा आणणारे दृश्य माझ्या डोळ्यापुढे नाचायला लागले. गाडी सुटली आणि मला रडूच कोसळलं. विकलांग प्रवाशांसाठी राखीव अशा एका डब्यातून मी प्रवास करते याचं मला खूप दुःख होत होतं. आम्ही जमशेदपूरला उतरलो आणि बचेंद्री पाल मॅडमला फोन लावला. त्यांना आधी वाटलं की मी जमशेदपूरला निघाले असं सांगायला दिल्लीहून फोन केला असावा. मी जमशेदपूर स्टेशनवरून बोलत होते असं सांगितलं. त्यांना खूप आश्चर्य वाटलं. त्या म्हणाला, अरे वा, छान, मी स्टेशनवर गाडी पाठवते. पण मी नम्रपणे ते नाकारलं आणि फक्त त्यांच्याकडे कसं यायचं ते विचारून घेतलं. रिक्षावाल्याच्या मदतीने आम्ही त्या पत्त्यावर पोचलो. त्यांच्या ऑफिसात जाण्यासाठी काही पायऱ्या चढून जायचं होतं. साहेबांच्या हाताचा आधार घेत मी चढत होते. अजून मला कृत्रिम पायाचा म्हणावा तेवढा सराव झालेला नव्हता. उजव्या पायावरचे टाके अजून विरघळले नव्हते. दोन्ही पायांवर अजूनही बरेच फोड होते. अशाही परिस्थितीत मला पायऱ्या चढून येताना पाहून मॅडम ओरडल्याच. त्यांना मला कशाकरता भेटायचं होतं ते मी अद्याप सांगितलेलं नव्हतं. थोड्याच वेळाने मी त्यांना सांगितलं, मॅडम, तुम्ही खूप पूर्वी ज्या शिखरावर चढून गेलात तेथेच मलाही जायचे. त्यांना खूप आश्चर्य वाटणार असणार, पण त्यांनी तसं दाखवलं नाही. त्यांनी फक्त एक स्मित केलं. जणू त्यांना सुचवायचं होतं की मी जे स्वप्न पाहत होते ते नक्कीच कौतुक करण्यासारखं होतं. माझ्याशी बोलता बोलता मध्येच मला थांबवून त्यांनी मोबाईल फोन उचलला. टेलिग्राफ आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीदारांना त्यांनी बोलावून घेतलं. त्यांचा नावाचा दबदबाच असा आहे की सगळे पत्रकार त्यांचं सांगणं मनावर घेत असत. अशा बड्या वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी इतक्या थोड्या वेळाच्या सूचनेवरही लगेच धावत आले. माझं खूप कौतुक करून मॅडम त्यांना म्हणाला, बघा, अशा परिस्थितीतही ही मुलगी एव्हरेस्टवर जायला निघाली आहे. जिगीषेचं याहून मोठं उदाहरण तुम्ही कुठं पाहिलंय? पत्रकारांनी माना डोलवल्या. नंतर माझ्याकडे पाहत मॅडम म्हणाल्या, तुझ्या मनात तू आत्ताच एव्हरेस्ट चढून गेलेस. आता फक्त जगाला ते दाखवायचं बाकी उरले. त्यांचे उद्गार मला आजही आठवतात. पत्रकार निघून गेल्यावर बचेंद्री मॅडम मला म्हणाले, हे बघ, मला तुझ्याविषयी खूप सहानुभूती वाटते, पण एक लक्षात ठेव, एव्हरेस्ट चढून जाणं ही फक्त कठीण गोष्ट आहे.
तुझ्या उत्साहावर मला पाणी फेरायचं नाहीये, पण तुझ्या निर्णयाचे चांगले आणि वाईट पैलू तू नीट चोखून घ्यावेस असं मला वाटतं. त्यांच्या बोलण्यात मला काहीच गैर दिसलं नाही. कृत्रिम पाय घेऊन एकदम एव्हरेस्टकडे झेपावणं ही काही सामान्य गोष्ट नव्हती. मी फक्त त्यांना म्हटलं, खरं आहे ते, पण मला तुम्ही एक संधी तर द्या. आमच्या टाटा ॲडव्हेंचर फाउंडेशनचं प्रशिक्षण केंद्र उत्तर काशीला आहे. तिथे तू दाखवलं. आमचा स्टाफ तुला ट्रेनिंग देईल. तिथे तुला कितपत जमतं ते पाहूया आणि मग पुढचं ठरवूया. त्या म्हणाल्या, तू एव्हरेस्ट मनाने जिंकलंच आहेस. आता ते फक्त जगाला सिद्ध करून दाखवायचंय. हे मी मगाशीच सांगितले. काही झालं तरी माझ्या दृष्टीने तू विजेतीच आहेस. गुड लक टू यू. भारतात विशेषतः आमच्या उत्तर प्रदेशात असा पक्का समज आहे की मुलग्यांनी शाळेत कॉलेजात शिकावं, पैसे कमावेत आणि मुलींनी घरकाम शिकून घ्यावं. स्त्रियांनी स्वयंपाक करावा, मुलं जन्माला घालावीत, त्यांना लहानाचं मोठं करावं, घर सांभाळावं. तीच त्यांची भूमिका आहे. एक कर्तव्यदक्ष पत्नी, प्रेमळ आई आणि बहीण, एक आज्ञाधारक मुलगी, बस. प्राथमिक शाळेतल्या धड्यांपासून सर्वांच्या मनावर तेच बिंबवलं जातं. राम शाळेत गेला आणि लक्ष्मी स्वयंपाक करत होती, इत्यादी इत्यादी. मुलांनी खेळावं, फिरावं, उशिरापर्यंत घराबाहेर राहावं, पण मुलींनी मात्र सूर्यास्तापूर्वी घरी परतावं. मुलांनी कोणतेही कपडे वापरले तरी चालेल, पण मुलींनी मात्र फॅशन करू नये, अंगभर कपडे घालावेत. एखाद्या मुलीकडे पाहून मुलांनी शेरेबाजी केली तर ते चालतं, पण मुलींनी तसं करता कामा नये. ही म्हणे आमची संस्कृती आणि कुटुंबाची मानमर्यादा. जमाना हळूहळू बदलतोय. आजकालच्या मुली टॅक्सीज आणि रेल्वे गाड्या चालू लागल्या आहेत. त्या चंद्रावर पाऊल ठेवतात. राजकारणात, फौजेत आणि पोलिसातही नाव काढतात. मुष्टियुद्ध, ॲथलेटिक्स, क्रिकेट खेळतात, चित्र काढतात, गातात, पुस्तकं लिहितात, सिनेमेही काढतात. हे वास्तव देखील नाकारता येत नाही. तरी स्त्रीचं स्थान दुय्यमच मानलं जातं. हे बदलायला हवं. समाज बदलण्याची वाट पाहण्याऐवजी स्त्रियांनीच आता धीट व्हायला हवं. मी काही अतिरेकी स्त्रीवाद्याची समर्थक नाही, पण मुलींना शिक्षण मिळायला हवं आणि डोळसपणे आपापले पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्यही त्यांना मिळायला हवं. हा बदल एकदम घडणार नाही, पण त्याची सुरुवात शिक्षणापासून व्हायला हवी, यावर माझी श्रद्धा आहे. मी लखनौला परतले तेव्हा माझ्या कायद्याच्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्राची परीक्षा तोंडावर आली होती. माझ्याकडे अगदी थोडा वेळ होता, पण मी कसून अभ्यासाला लागले आणि एकंदरीत पेपर चांगले गेले. मी काही काळ लखनौतच राहत होते. थोडी विश्रांती घेतली. महिन्याभरानंतर मी आणि साहेब उत्तर काशीला गेलो. तो दिवस होता 28 फेब्रुवारी 2012. तिकडे पोहोचल्यावर मी बचेंद्री पाल मॅडमला फोन केला. मी इतक्या लवकर प्रशिक्षण सुरू करणार यावर त्यांचा विश्वास बसेना. टाटा ॲडव्हेंचर फाउंडेशन उत्तर काशीपासून 20 किलोमीटर अंतरावर संगमचट्टी या दरीच्या कुशीत अतिशय निसर्गरम्य ठिकाणी आहे. मॅडमनीच इन्स्टिट्यूटमध्ये फोन करून आमची उत्तर काशीहून तिकडे जाण्याची सोय केली. रस्त्यापासून सुमारे 200 फूट खाली असी गंगा नदीच्या तीरावर खडकाळ भागावर ते केंद्र आहे. तिन्ही बाजूनी डोंगर कपारींनी त्यांना वेढलेलं आहे. टाटा उद्योग समूहातल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्या केंद्रात नेतृत्व आणि संघभावनेचं प्रशिक्षण दिलं जातं. एका ठिकाणी जीप थांबली. आता आम्हाला 250 फूट पायी उतरून जायचं होतं. आमच्या जवळच्या सामानाचं वजन जवळजवळ 60 किलो होतं. त्याचं काय करायचं? शहरात आपण 3-4 मजल्यावरच्या घरात राहतो आणि जिन्यानं चढ उतार करतो, पण तिकडे त्या ओबडधोबड रस्त्यावरून 250 फूट उतरायचं होतं आणि तेही पाठीवर ओझं लादून. तिथल्या स्थानिक मंडळींनी सुचवलं की आमचं सामान तिथेच रस्त्यावर सोडून आधी आम्ही कॅम्प गाठावा. सामान नंतर खाली मागून घेता येईल. माझ्या चेहऱ्यावरची साशंकता पाहून ते गावकरी किंचित हसले आणि त्यांनी मला समजावून सांगितलं की तिकडच्या त्या पहाडी प्रदेशात बरोबर कमीत कमी ओझं बाळगण्याची पद्धत आहे. तुम्ही तुमच्या सामानाची काळजी करू नका. इथले लोक अतिशय प्रामाणिक आणि पापभीरू आहेत. कोणीही तुमच्या चीजवस्तूला हात लावणार नाही. अहो, अगदी तुमचं सामान चोरायचं म्हटलं तरी इकडं जड ओझं वागवत चोर जाणार तरी कुठं? ते म्हणाले. साहेबांचा हात धरून हळूहळू मी कॅम्पकडे कशी घसरत, कधी रांगत, कशीबशी उतरून गेले. मला सुखरूपपणे कॅम्पवर सोडून ते सामान आणण्यासाठी साहेब पुन्हा रस्त्यापर्यंत गेले. नदी काठालगतच्या एका तंबूत माझी राहण्याची व्यवस्था होती. धन्यवाद.